नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र सीईटी सेल 2026 याकरिता रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू झाले. रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन ह्या दोन वेगळ्या पद्धती आहे. एम-एच-टी सीईटी 2026 करिता विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुरू झाले. रजिस्ट्रेशन डिजिलॉकर बेस असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आधी रजिस्ट्रेशन करून ठेवायचे आहे आणि ज्यावेळेस सीईटीचे फॉर्म ओपन होतील त्यावेळेस सीईटीला अप्लाय करायचं आहे. यामुळे काय होणार, विद्यार्थ्याचा गोंधळ होणार नाही आणि सिस्टमॅटिक वेमध्ये त्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट होणार. एम-एच-टी सीईटी करता रजिस्ट्रेशन पोर्टल ॲक्टिव्हेट झालं आहे आणि रजिस्ट्रेशन करतेवेळेस विद्यार्थ्याला काय हवं त्याबद्दल मी माहिती देतोय. रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस विद्यार्थ्याचा डिजिलॉकर अकाउंट असणं गरजेचं आहे. त्या डिजिलॉकरमध्ये त्यांनी अपार आयडी हे सर्टिफिकेट इश्यू करायला हवं आणि 10वीची मार्कशीट इश्यू करायला हवी. 10वीच्या मार्कशीटवरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव स्पेलिंग हे सारखं असायला हवं. विद्यार्थ्याने स्वतःच्याच मोबाईलमध्ये डिजिलॉकर अकाउंट ओपन करायला हवं. त्याचा पिन त्याला माहीत असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायच्या. ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर कानगाव कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करा. परत एकदा सांगतोय मी, एम-एच-टी सीईटी करता 2026 पीसीएम, पीसीबी आणि सगळ्या सीईटी करता रजिस्ट्रेशन पोर्टल ॲक्टिव्हेट झालं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याचे डिजिलॉकर अकाउंट बनवून तयार असतील त्यांनी लवकरात लवकर कानगाव कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटरला डिजिलॉकरवाला फोन, 10वीची मार्कशीट, आधार कार्ड, त्यांचा फोटो, साईन आणि मोबाईल फोन ज्यामध्ये डिजिलॉकर अकाउंट आहे हे सगळं घेऊन लवकरात लवकर व्हिजिट करा.